शिक्षणाच्या पवित्र मंदिराला कलंक लावणाऱ्या आणि राज्यभर खळबळ उडून देणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्यात आर्थिक गुन्हे शाखेच्या हाती अत्यंत धक्कादायक पुरावे लागले आहेत। बोगस शिक्षकांना शासकीय सेवेत घुसवण्यासाठी तब्बल 20 ते 40 लाखांचं रेट कार्ड तयार करण्यात आलं होतं। नुकतीच अटक करण्यात आलेल्या प्रशांत वाडिलेनं या काळ्या धंद्याची कबुली दिली आहे। या रॅकेटमध्ये मंत्रालयापासून ते शिक्षण विभागापर्यंतचे बडे मासे अडकण्याची शक्यता आहे। पाहूयात। शिक्षणातील महाघोटाळ्याचा पर्दाफाश। बोगस शिक्षकांसाठी लाखोंचा सौदा। गुन्हे शाखेने उद्ध्वस्त केलं कॅश नेटवर्क। शालार्थ आयडीत बडे मासे रडारवर। बोगस शिक्षक, बनावट कागदपत्र आणि कोट्यवधी रुपयांची उधळण। नाशिकच्या आर्थिक गुन्हे शाखेनं राज्याच्या शिक्षण क्षेत्राला हादरवून सोडणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्याचं सर्वात मोठं कॅश नेटवर्क उद्ध्वस्त केलंय। अटक करण्यात आलेल्या धुळे शहरातील मुख्य एजंट प्रशांत वाडिलेने पोलिसांसमोर जे खुलासे केले आहेत ते ऐकून पोलिसांचंही डोकं चक्रावलंय। तब्बल 34 बोगस शिक्षकांच्या संच मान्यतेसाठी प्रत्येकी 20 लाख ते 40 लाख रुपये उकळल्याची कबुली या महाठगानं दिली आहे। हा घोटाळा किरकोळ नाही, तर हे एक संघटित गुन्हेगारी रॅकेट आहे। रिक्त पद मान्यता, रोस्टर मंजुरी ते अंतिम नियुक्तीपर्यंतचे 20 ते 40 लाखांचं रेट कार्ड फिक्स केलं। 841 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे बनावट शालार्थ आदेश तयार केले, ज्यामुळे तब्बल 1200 संशयित प्रकरणं पोलिसांच्या रडारवर आली आहेत। धक्कादायक बाब म्हणजे या काळ्या पैशांची ने-आण करण्यासाठी वाडिलेनं थेट स्वतःच्या ड्रायव्हरचा वापर केला। या ड्रायव्हरला सुद्धा पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्याच्या गाडीच्या जर्नी हिस्ट्रीवरून हा काळा पैसा मंत्रालयातील आणि शिक्षण विभागातील कोणत्या बड्या साहेबांच्या दारात पोहोचला याचा माग आता पोलीस काढतायत। आतापर्यंत आपल्याकडे 27 शिक्षकांची नावं आलेली आहेत। 2 शाळा मोठ्या आहेत, त्या शाळेंची नावं आलेली, त्याप्रमाणे माहिती मिळालेली आहे। यांनी त्याचा लॅपटॉप किंवा इतर कागदपत्र कुठे याचा तपास करणे बाकी आहे। यांनी मोठ्या प्रमाणात फक्त शालार्थ आयडी मिळवण्याकरताच नाही, तर मिळाल्यानंतर पाठीमागचा एरियस मिळवण्याकरता मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार केलेला आहे। हा आर्थिक व्यवहार करताना त्याच्याकडे मिळालेले कोरे चेक्स आम्हाला मिळालेले आहेत। या महाघोटाळ्यात आतापर्यंत 16 संशयितांविरुद्ध सबळ पुरावे गोळा करण्यात पोलिसांना यश आलं। यापूर्वीच राज्याचे तत्कालीन शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी, किरण पाटील आणि राहुल पवार या बड्या अधिकाऱ्यांना बेड्या ठोकून पोलिसांनी त्यांचे खरे चेहरे समोर आणले होते। प्रशांत वाडिले हा या साखळीतला चौथा सर्वात मोठा दुवा आहे। वाडिलेच्या तोंडून निघणाऱ्या एकेका नावामुळे आता शिक्षण विभागातले अनेक पांढरपेशे अधिकारी आणि दलाल धास्तावले आहेत। या संपूर्ण महाघोटाळ्याचा पर्दाफाश झी 24 तासनं अंमळनेरमधील साने गुरुजींच्या शाळेतून केला होता। त्यानंतर या प्रकरणाची SIT स्थापन झाली आणि पोलीस तपास सुद्धा। मात्र अजूनही यातले मुख्य एजंट जे शासकीय अधिकारी म्हणून काम करतात, कर्मचारी म्हणून काम करतात, ते अजूनही तपासाच्या बाहेर आहेत। प्रामाणिकपणे DED करून नोकरीसाठी वणवण भटकणाऱ्या तरुणांच्या स्वप्नांचा या रॅकेटनं लिलाव केलाय। गेल्या 20 वर्षात झालेल्या या शैक्षणिक घोटाळ्यात राजकीय नेते आणि शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचं हे नेक्सस उधळून लावण्यात पोलिसांना पूर्ण यश कधी मिळतंय याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।